भाजप नेते निशिकांत दुबे मराठी विरोधात बरळलेत। मराठी लोक आमच्या पैशांवर जगतायत, महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सर्व आमच्याकडे, मराठी लोकांना धरून मारू असं त्यांनी म्हटलंय। फक्त हिंदी भाषिकांनाच का मारता असा सवाल देखील दुबे यांनी उपस्थित केला। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र विरोधात गरळ ओकली। संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला। महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो, तुम्ही कोणता टॅक्स आणता? तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत, सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये आहेत। आमच्या पैशांवर जगता आणि दादागिरी करता अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली। किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई या एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज्यादा हिम्मत हे त्यांचं बोलणं आहे, हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या, पण कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी, की तुम्ही माझ्या पैशावर जगता। कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही, प्रत्येकजण आपल्या घामाच्या कमाईवर जगत असतो। आणि मुंबईत योगदान, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान सगळ्यांचं आहे। माझ्या भाषेत सांगायचं झालं, ज्यांनी ज्यांनी माझ्या आईच्या भूमीवरती स्पर्श केला आणि ही माती कपाळाला लावली, त्याचा इथे उद्धारच झाला। या मातीची जादूच काय और आहे। तुमच्याकडे लावा ना पैसे। निशिकांत दुबे ज्या राज्यातनं येतात त्या राज्यामध्ये का पैसे गेले नाही? का तिथला प्रगतीचा वेगाने पुढे गेला नाही? का मुंबई आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या काहीच म्हणजे काही शहरच पुढे गेली का? असं का झालं? आज GDP मध्ये महाराष्ट्राचं योगदान 70 वर्ष, महाराष्ट्र अग्रक्रमावर आहे, अग्रक्रमावर। तेव्हा मराठी माणसाच्या घामाला, मराठी माणसाच्या हृदयाला, महाराष्ट्राचं हृदयच विशाल आहे, सुशाल, हिमालयाची समृद्धी आहे महाराष्ट्राच्या हृदयामध्ये। तेव्हा महाराष्ट्राच्या हृदयाला चटके बसतील असं बोलू नका। अधिवेशन तिसरं आहे खरं सरकारचं, पण विरोधी पक्ष नेता नाही, मुद्दामून देत नाहीत। विरोधी पक्षांना निधी द्यायचा नाही, विरोधी पक्ष नेता द्यायचा नाही, म्हणजे कसंही करून लोकशाहीमधले जे सगळे संकेत आहेत ते पायदळी तुडवायचे आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती सरकार वाटेल ते करू शकतं, ही भावना महाराष्ट्रात, म्हणजे लोकशाहीमध्ये हे संकेत पाळले नाही तर तुम्ही लोकशाहीवरती पाशवी अत्याचारच करत असतात। पाशवी बहुमताच्या जीवावरती पाशवी अत्याचार करणं। आम्ही सुद्धा विधानसभेत निवडून आलेलो आहोत, लाख मतांची आघाडी घेऊन निवडून आलो आहोत। आमच्या मतदारसंघातल्या लोकांना सोयीसुविधा देताना त्यांना निधीच द्यायचा नाही, हा कुठला प्रकार आहे? हा काय आहे? सरकारी पक्षांमध्ये जे हलवेल म्हणतात रायगड रस्त्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं महेंद्र थोरवे म्हणतात। त्यांच्या आपापसात काय होते ते आम्हाला काय करायचंय?